हॅलो फ्रेंड्स, मी सुमित. स्वागत करतो तुमचं स्टडी विथ सुमित सर या चॅनलच्या माध्यमातून. बघा, आज आपण अशा एका परीक्षेवर बनवणार आहोत जिची चर्चा महाराष्ट्रामध्ये दरवर्षी होते, दररोज होते, किंवा जे काही स्पर्धा परीक्षांचे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये ही जी काही भरती आहे ह्या भरतीची त्यांच्यामध्ये सतत चर्चा असते. आणि अशी भरती म्हणजे तलाठी भरती. आता मागील काही दिवसापासून तुम्ही हे ऐकत असाल की तलाठी भरती ही एमपीएससी कडे वर्ग झालेली आहे, किंवा पूर्वी जी काही तलाठी भरती व्हायची सरळ सेवा म्हणजे एकच परीक्षा द्यायची आणि मेरिट लिस्ट नुसार आणि जागेनुसार तुम्हाला काय भेटायचं त्याच्यामध्ये तलाठी हे पद भेटायचं. परंतु तेच तलाठी हे पद आता एमपीएससी कडे देण्यात आलेलं आहे. तर एमपीएससी म्हणजे काय, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग. हे जे काही महाराष्ट्र लोकसेवा आयोग आहे ते आपल्या महाराष्ट्रामध्ये शासकीय नोकर भरती राबवते आणि अधिक पारदर्शकता यावी ह्यासाठी जी तलाठी भरती आहे सरळ सेवेमधनं एमपीएससी कडे देण्यात आलेली आहे. तर आता ह्या सरळ सेवा जी आहे तलाठी भरती ती एमपीएससी कडे दिल्याच्या नंतर ह्या परीक्षेमध्ये कुठले कुठले बदल झाले हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर आपण सुरुवात करूयात. बघा, आता इथे महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा. आता संयुक्त का म्हणलेलं आहे बरं, कारण ह्या परीक्षेमध्ये गट क मधील खूप सारे पद येतात. लिपिक टंकलेखक असेल, आता नव्याने ऍड झालेलं तलाठी भरती, किंवा त्याचंच दुसरं नाव कुठलं ग्राम महसूल अधिकारी ही असेल, किंवा मग जो काही आपला एक्साइज इन्स्पेक्टर असेल त्याची भरती असेल, तांत्रिक पद असतील, आणि लिपिक टंकलेखक तर झालेलंच आहे. म्हणजे अशा इतर 4 ते 5 संवर्गाच्या परीक्षा ह्या गट मध्ये राबवल्या जातात. त्याच्यामुळे ह्याला काय म्हणलेलं आहे, संयुक्त पूर्व परीक्षा. म्हणजे ह्या सर्व पदांची पूर्व परीक्षा ही एकच होणार आहे आणि ह्यांची मुख्य परीक्षा ही काही संवर्गाची वेगळी होणार आहे आणि काही संवर्गाची मुख्य परीक्षा ही एकच होणार आहे. चला तर आपण जाणून घेऊया तलाठी भरती काय आहे आणि ह्याच्यामध्ये कुठले कुठले बदल झालेत. बघा, तलाठी भरती त्यालाच आता काय म्हणलंय, ग्राम महसूल अधिकारी. आता ह्याच्यासाठी जी पात्रता कुठली आहे, तर अगोदर सरळ सेवेला जी पात्रता होती तीच पात्रता आहे की कुठल्याही विद्यापीठाची डिग्री तुमच्याकडे असायला पाहिजे. बीएससी असो, बीए असो, बीकॉम असो, किंवा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएट देखील असाल. जर ह्या पदव्या तुमच्याकडे असतील तर तुम्ही ह्या परीक्षेसाठी पात्र आहात. तर आता बघा, सर्वात महत्वाचं म्हणजे परीक्षेचं स्वरूप काय आहे. पूर्वी जी तलाठी भरती सरळ सेवेमध्ये होते तिच्यामध्ये काय होतं, फक्त तुम्हाला 4 सब्जेक्ट होते, मराठी, इंग्लिश, जीके, मॅथमॅटिक्स आणि रिझनिंग. म्हणजे मॅथमॅटिक्स आणि रिझनिंगचे एकच प्रश्न यायचे. आणि हे जे प्रश्न होते ते तुम्हाला 100 प्रश्न आणि ते 200 गुण, आणि त्याच्यामधनं तुम्हाला जे काही मेरिट लागेल त्या मेरिटनुसार तलाठी भरती ही व्हायची. परंतु आता एमपीएससी कडे दिल्यामुळे तुम्हाला पूर्व आणि मुख्य अशा 2 परीक्षा द्याव्या लागणार आहेत. तर पूर्व परीक्षेमध्ये काय काय बदल झालेले आहेत ते बघूयात आपण. बघा, आता पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं झालेलं आहे. आता इथे तुम्हाला प्रश्न 100च आहेत, परंतु त्याला 200 गुण नाहीत, तर त्याला गुण किती आहेत, 100 गुण. आणि जिथे तुम्हाला तलाठी भरतीसाठी 2 तास वेळ होता तिथे आता किती वेळ असणार आहे तुमच्याकडे, फक्त 60 मिनिटे. म्हणजेच किती, 1 तास असणार आहे. बरं, जे सरळ सेवा होती त्या सरळ सेवेमध्ये तुम्हाला तिथे कुठेही निगेटिव्ह मार्किंग नव्हती, परंतु इथे आपल्याला 1/4 किंवा 0.25 ही निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. म्हणजे जर तुमचे 4 प्रश्न चुकले तर तुमचा किती मार्क जाणार आहे, 1 मार्क जाणार आहे, किंवा 0.25. म्हणजे जी काही निगेटिव्ह आहे 1/4 किंवा 0.25. म्हणजे काय बदल झालेला आहे या परीक्षेमध्ये, तर परीक्षेमध्ये प्रश्न तेच आहेत, वेळेमध्ये कमी आलेली आहे, आणि त्यासोबतच सर्वात महत्वाचं म्हणजे निगेटिव्हिटी आलेली आहे. जे आपण तलाठी सरळ सेवेला करत होतो की सर्वचे सर्व प्रश्न सोडून यायचो, आता तसं जमणार नाही. कारण जर ते प्रश्न चुकीचे निघाले तर आपला तोटा कुठे होणार, आपल्या मार्क्स मध्ये होणार. आणि मार्क जर कमी आले तर एमपीएससीचं जो काही कट ऑफ आहे तो आपल्याच्याने क्लिअर होणार नाही. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर ह्या परीक्षेची तयारी करत असाल तर तुमचा अभ्यास हा खूप डिटेलमध्ये असायला पाहिजे. तलाठी भरतीसारखं नाही, म्हणजे सरळ सेवा भरतीसारखं नाही की वरून वरून वाचलं तरी होऊन जाईल. परंतु इथे तसं नाही, कारण एमपीएससी जी काही परीक्षा घेते ती आपण जे सरळ सेवा देत होतो पूर्वी आपल्यामध्ये 1 लाइनर प्रश्न म्हणजे एका वाक्यात प्रश्न विचारण्याची संख्या कशी होते, जास्त होते. परंतु जसं आता एमपीएससी कडे आलं
आणि एमपीएससीचा जर सध्याचा ट्रेंड आपण बघितला तर एमपीएससीचा कल हा एका वाक्यात प्रश्न न विचारता प्रश्न 2 किंवा 3 वाक्यामध्ये कसे विचारले जातील ह्याच्याकडे वाढत चाललेला आपल्याला दिसतोय. तर आपल्या पुढे सर्वात मोठं आव्हान तेच आहे की आपण त्या प्रश्नांना कसं डील करायचं. जर आपला अभ्यास डीप मध्ये असेल तर आपण 2, 3, 4 वाक्यात जरी प्रश्न आले तरी त्या प्रश्नाची आपण उत्तरे देऊ शकतो. परंतु जर आपला अभ्यास तेवढा सखोल नसेल तर आपण त्या प्रश्नाची उत्तरे देऊ शकणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, हे जे काही आपल्याकडे 1-2 महिने बाकी आहेत, 2-3 महिने बाकी आहेत, त्या महिन्यामध्ये आपल्याला अभ्यास खूप जास्त सखोल करावा लागणार आहे. तर आता ही झाली आपली पात्रता परीक्षेचं सुरू झालं. ह्याच्यानंतर महत्वाचा टप्पा तो म्हणजे अभ्यासक्रम. तर आपण ह्या परीक्षेसाठी कुठला कुठला अभ्यासक्रम आहे किंवा कुठले कुठले विषय आहेत हे आपण आता जाणून मित्रांनो. इथं आपण आता तलाठी भरतीचा म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी ह्या परीक्षेचा अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. म्हणजेच एमपीएससीचा अभ्यासक्रम आपण बघणार आहोत. बघा आता हे जे काही विषय आहेत कुठले कुठले, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, सामान्य विज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमापन किंवा बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमत्ता चाचणी किंवा बुद्धिमापन चाचणी. तर हे जे काही विषय आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7 किंवा 6 ह्या दोघांवर एकत्रित प्रश्न येतात. म्हणजे हे जे काही 6 विषय आहेत ह्यांच्यावर जवळजवळ 10 ते 15 प्रश्न आपल्याला प्रत्येक घटकावर विचारले जातात. म्हणजे 10च विचारले जातील का तर नाही, 15च विचारले जातील का तर नाही. म्हणजे हे 10 ते 15 मध्ये, म्हणजे एखाद्या वेळेला इतिहासाचे 15 पेक्षा जास्तही प्रश्न येऊ शकतात, कधी कधी चालू घडामोडीचे 15 पेक्षा जास्त येऊ शकतात. मग आता ह्याचे जर 15 पेक्षा जास्त आले तर साहजिकच दुसऱ्या विषयाचे काय करतात प्रश्न आपोआप कमी होतात. बघा तर आता इथे इतिहास आहे. इतिहासामध्ये तुम्हाला काय वाचायचंय तर फक्त आधुनिक भारताचा आणि त्यातल्या त्यात विशेषतः महाराष्ट्राशी संबंधित जेवढा काही आधुनिक भारताचा इतिहास आहे तेवढाच आपल्याला इतिहासामध्ये वाचायचा आहे. मग आता तेवढा वाचण्यासाठी आधुनिक भारताचा इतिहास का छोटा आहे का? नाही, तो पण खूप मोठा आहे. आणि त्यातल्या त्यात आपल्याला महाराष्ट्राशी संबंधित विषय वाचायचा किंवा महाराष्ट्राशी संबंधित आधुनिक भारतामध्ये काय काय घटना घडल्या होत्या हे आपल्याला ह्या इतिहास विषयामध्ये अभ्यासायचं आहे. त्यानंतर आहे भूगोल. आता भूगोलमध्ये काय संपूर्ण भारताचा आला, जगाचा भूगोल आला, परंतु इथं आपण महाराष्ट्राची एमपीएससी देत आहोत त्यामुळे भूगोल काय आपण महाराष्ट्राच्या संबंधित सर्वात जास्त वाचणार. मग भारताच्या आणि जगाच्या भूगोलावर प्रश्न येणारच नाही का तर येऊ शकतील, परंतु ते अपवादात्मक परिस्थितीमध्ये येतीलच असं नाही. आले तर एखादे किंवा दुसरा प्रश्न येईल, परंतु सर्वात जास्त प्रश्न आपल्याला कशावर बघायला भेटतील तर महाराष्ट्रावर. मग आता महाराष्ट्रावर कुठले कुठले तर महाराष्ट्राचं स्थान काय म्हणजेच अक्षांश रेखांश काय, महाराष्ट्रातील महत्वाच्या नद्या, महत्वाच्या पर्वतरांगा, त्याच्यानंतर प्रादेशिक विभाग कुठले कुठले आहेत, प्राकृतिक विभाग कुठले कुठले आहेत, महाराष्ट्रातील जिल्हे कुठले कुठले आहेत, कुठल्या जिल्ह्याला कुठल्या जिल्ह्याची बाउंड्री लागलेली आहे किंवा महाराष्ट्राच्या सीमा किती राज्यांशी जोडलेल्या आहेत, हे सारखे प्रश्न इथं आपल्याला दिसतात. त्यानंतर आहे अर्थव्यवस्था. आता अर्थव्यवस्था म्हणजे महाराष्ट्राची आणि भारताची दोघांची अर्थव्यवस्था विचारली जाते. मग त्याच्यामध्ये काय तर आपल्याला त्याच्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न विचारलं जातं, कर विचारले जातात, त्याच्यासोबतच दारिद्र्य, बेरोजगारी, ही जे काय आहे आरबीआय, बँकिंग, ह्या सर्वांवर प्रश्न आपल्याला अर्थव्यवस्थेमध्ये विचारले जातात. त्यानंतर आहे चालू घडामोडी. आता चालू घडामोडी किती करायच्या तर बघा आता तुमचं परीक्षेचं नोटिफिकेशन आलेलं आहे, त्या नोटिफिकेशन पासनं मागील एका वर्षाच्या किंवा फार फार तर मागील 6 महिन्याच्या चालू घडामोडीत तुम्हाला माहिती असणं अपेक्षित आहे. मग आता ह्या चालू घडामोडीवर कशावर प्रश्न येतात, महाराष्ट्रामध्ये पण येतात, भारताचे पण येतात आणि जागतिक स्तरावरचे देखील महत्वाच्या ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्याच्यावर प्रश्न आपल्याला येतात. प्रामुख्याने ह्याच्यावर प्रश्न कशावर येतात, खेळ असेल, नैसर्गिक हवामान बदल असेल, त्याच्यासोबतच पुस्तकं असतील, लेखक असेल, महत्वाचे पुरस्कार असतील, शासनाने कुठले कुठले पुरस्कार दिले त्याच्यावर देखील प्रश्न विचारले जातात. त्यासोबतच मग विज्ञान तंत्रज्ञानामध्ये नवीन काय घडामोडी सुरू आहे किंवा भारताने एखादा कुठला नवीन उपग्रह लॉन्च केला, त्या उपग्रहाचं नाव काय, किंवा जगातील नासाने जो काही उपग्रह लॉन्च केला त्या उपग्रहाचं नाव काय, अशा प्रकारचे प्रश्न
चालू घडामोडी ह्या सदरामध्ये येतात. त्याच्यानंतर सामान्य विज्ञान. बघा आता इथे फक्त काय दिले तुम्हाला, सामान्य विज्ञान दिलंय, परंतु ह्याच्यामध्ये अजून क्लासिफिकेशन आहे. कुठलं तर ह्या सामान्य विज्ञानामध्ये अजून काय ऍड होतो, भौतिकशास्त्र, ज्यालाच आपण काय म्हणतो फिजिक्स. त्याच्यानंतर काय ऍड होतं, रसायनशास्त्र, त्यालाच आपण केमिस्ट्री म्हणतो. त्याच्यानंतर काय होतं, प्राणीशास्त्र, ज्यालाच आपण झुलॉजी असं म्हणतो. त्याच्यानंतर वनस्पतीशास्त्र, त्यालाच आपण बॉटनी असं म्हणतो. आणि शेवटी आरोग्यशास्त्र, त्यालाच आपण हायजीन असं म्हणतो. म्हणजे ह्या सामान्य विज्ञानामध्ये हे एवढे घटक येतात आणि ह्या प्रत्येक घटकावर एक एक दोन दोन प्रश्न हे हमखास असतात. त्याच्यानंतर अंकगणित. आता अंकगणिताच्या सिलेबसमध्ये आयोगाने काय दिलेलं आहे तर फक्त बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार आणि टक्केवारी आणि दशांश अपूर्णांक एवढंच दिलेलं आहे. परंतु ह्याच्या व्यतिरिक्त भरपूर सारे प्रश्न येतात तिथे. म्हणजे गणिताचे जेवढे काही महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, नफा तोटा असेल, काळकाम वेग असेल, त्याच्यानंतर नावेवरचे उदाहरणं असतील, किंवा लसावी मसावी असेल, शेकडेवारी असेल, टक्केवारी असेल, जे काही आहे त्याच्यावर देखील प्रश्न येतात. आणि हे जे काही बुद्धिमापन आहे, ह्या बुद्धिमापनमध्ये आयोगाने फक्त एवढंच दिलं की उमेदवार किती लवकर आणि अचूकपणे विचार करू शकतो, बस. मग आता ह्या बुद्धिमापनमध्ये काय येणार, नातेसंबंधावर प्रश्न येतील, बैठक व्यवस्थेवर प्रश्न येतील, त्याच्यानंतर अंक मालिकेवर प्रश्न येतील, अक्षर मालिकेवर प्रश्न येतील. आणि तसं बघायला गेलं तर बुद्धिमापनामध्ये भरपूर असे प्रकार आहेत. म्हणजे सोबतच आपण इथे आणखी एक विषय अभ्यासणार आहोत, तो म्हणजे राज्य घटना. बघा मित्रांनो, अभ्यासक्रमामध्ये फक्त आपल्याला राज्यघटना एवढंच दिलेलं आहे. मग ह्याच्यामध्ये ही जी काही राज्यघटना आहे, थोडक्यात आपलं भारतीय संविधान. तर भारतीय संविधान निर्मितीची प्रक्रिया कशी होते, त्यानंतर विविध आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्था कशा कार्य करतात, त्यासोबतच संसद, विधानमंडळ, त्याच्यानंतर राष्ट्रपती, राज्यपाल, त्याच्यानंतर मुख्यमंत्री, पंतप्रधान हे कार्य कसे करतात, किंवा हे निवडण्यासाठी कुठली कुठली प्रक्रिया लागते, किंवा आपली न्यायपालिका कशी कार्य करते ह्याच्यावर देखील राज्यघटनेमध्ये प्रश्न येतात. त्यामुळे ह्याचा देखील अभ्यास आपल्याला तितक्याच ताकदीने करायचा. जो काही सिलेबस आहे तो खूप व्यवस्थितपणे आयोगानं त्याच्या वेबसाईटवर टाकलेला आहे. तुम्ही जर वेबसाईटवरून सिलेबस डाउनलोड करून बघितला तर तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे लक्षात येईल. तर मित्रांनो, ही असा अभ्यासक्रम हा आपला पूर्व परीक्षेचा होता. आता पूर्व परीक्षा ही संयुक्त असल्यामुळे ह्याची मुख्य परीक्षा देखील कशी होणार आहे, सारखीच होणार आहे. परंतु काही संवर्ग सोडले तर त्या संवर्गा व्यतिरिक्त ही जी काही मुख्य परीक्षा आहे ती सर्वांची सारखीच होणार आहे. मग आता मुख्य परीक्षेमध्ये 2 पेपर्स असतात. एक तुमचा भाषेचा मराठी आणि इंग्लिश, आणि दुसरा म्हणजे हाच सामान्य क्षमता चाचणीचा. म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं विषयाचं ज्ञान बघितलं जातं. म्हणजे हे सिलेबस थोडाफार ह्याच टाईपचा असतो, परंतु तो अजून थोडा सखोल असतो, अजून थोडा डीप असतो. तर बघा मित्रांनो, आज आपण MPSC मार्फत राबवली जाणारी तलाठी भरती ह्याच्यावरचा व्हिडिओ बघितला. ह्याच्यामध्ये आपण त्याची पात्रता, अभ्यासक्रम बघितला, परीक्षेचं स्वरूप बघितलं आणि अभ्यासक्रम कुठला कुठला आहे आपण ते बघितलेलं आहे. आय होप, मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ समजला असेल. जर तरी तुमच्या काही शंका कुशंका असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमच्या प्रत्येक शंकेचं निरसन केलं जाईल. आणि ह्या चॅनलच्या माध्यमातून जे काही गट कला मागील वर्षीचे पेपर्स आलेले आहेत MPSCचे, म्हणजे जे PYQ सिरीज आलेली आहे, ती PYQ सिरीज आपण ह्या चॅनलच्या मार्फत सुरू करणार आहोत. आणि ज्या काही टॉपिक्सवर प्रश्न शुअर शॉर्ट येऊ शकतात, किंवा मागील काही वर्षाचा ट्रेंड बघता आयोगाचे जे टॉपिक्स फेवरेट आहेत त्याच टॉपिकवरचे प्रश्न आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि ह्या चॅनलचा उद्देश एवढाच असेल की जास्तीत जास्त फायदा विद्यार्थ्यांना कसा पोहोचवता येईल. तर त्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो. थांबूयात आपण इथे. थँक्यू.